हा प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेला देश, अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पुनीत झालेली पुण्यभूमी भारत भूमी ही प्रभू रामचंद्र व श्री कृष्णाची जन्मभूमी. भारत म्हणजे साक्षात स्वर्गच. परंतु यंदा संपूर्ण महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे हाताला काम मिळत नसल्याने बेरोजगारी, उपासमारी, अनेकावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा संकटामुळे तरुण पिढी वाईट मार्गाला लागलेली आहे. जनावरे ही शेतकऱ्यांची आधारवड समजली जातात. त्यांना सुद्धा चारा न मिळाल्याने त्यांच्यावर मरणाची वेळ आली आहे. एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरातील कापड व सूत गिरण्यांचा भोंगा बंद झाला आणि यंत्रमाग, विडी उद्योग अशी औद्योगिक पार्श्वभूमी असतानाही विकास झाला नाही. आता स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने मेक इन सोलापूरला संधी तर आहेच, पण सर्वांगीण विकास करण्यासाठी निश्चित ध्येय ठरवून प्रयत्न केले तर विकासाचे विजन पूर्ण होईल. हेच उद्देश साध्य करण्यासाठी चैतन्य मित्र मंडळ सादर करीत आहे स्वच्छ भारत अभियान. दादा, दादा हा पेढा घे, तोंड गोड करते. मला रक्षाबंधन निमित्त काय देणार? अगं ताई, आज तुम्हाला राखी बांधली, परंतु माझा खिसा रिकामा आहे की ग. अगं तुला द्यायला माझ्याकडे काहीच नाही. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एकीकडे दुष्काळ आहे आणि पाऊसही नाही. पेरण्या 2दा केल्या, पण पाऊस नसल्यानं काहीच उगवलं नाही ग. तरीही तू सांग, तुला काय पाहिजे, मी आणून देतो. दादा, मी काही तुला पैसे मागेना किंवा ड्रेसही मागेना. दादा, मला वचन दे दादा, की दुष्काळानं खचून जाऊ नको. आज नाही तर उद्या पाऊस नक्कीच येईल. आपलं जीवन हे अनमोल आहे. दादा, दादा, तुला फक्त एकच मागते, तू आणि तुम्ही सगळे आत्महत्या करणार नाही असं वचन दे. मला आयुष्यभर साथ द्यायची हीच ओवाळणी माझ्यासारख्या असंख्य बहिणींना तू वचन दे. मी काही दुष्काळानं खचून जाणार नाही. या वर्षी नाही तर नाही, पण पुढच्या वर्षी मात्र नक्की मी सावकाराचं कर्ज पै ना पै फेडेल. आणि मी तुला वचन देतो की मी आत्महत्या करणार नाही तर नाहीच, आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी पहना है. सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी पहना है. सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है. दुष्काळाला घाबरू नका. असे संकटे अनेक येतात आणि निघून जातात. आपले जीवन हे अनमोल आहे. कोणी आत्महत्या करू नका, कारण हे पाप आहे. कितने पास आ गए. जब ये सोचा तो घबरा गए हम कहाँ आ गए.
के कितने पास आ गए। अरे चंदू, काय झालं? सगळं ठीक आहे ना? मी मात्र फार टेन्शन मध्ये आहे रे. अरे मित्रा, तुम्ही शहरी माणसं, तुम्हाला कसलं आलंय दुष्काळाचं टेन्शन? गेल्या वर्षी मी 10 एकर कांदा पेरलो आणि फक्त 5 रुपये किलोला कांदे विकलो. आणि यावर्षी कांदा पेरलो नाही, परंतु कांद्याचे भाव 5 रुपयावरून 50 रुपयापर्यंत आले. ज्या वर्षी जे पीक मी पेरत नाही त्याच पिकाला चांगले भाव येतं. माझं नशीबच फुटकं आहे. काहीतरी चांगलं करावं म्हणून सावकाराकडून कर्ज घेतलं, शेतात पेरणी केली, पण यंदा पाऊसच नाही, जनावरांना चारा नाही, माणसाला प्यायला पाणी नाही. सावकाराचं देणं काही फिरता फिटेना. सावकार मात्र झोपू देईना, हागताना, जेवताना, झोपताना सुद्धा फोन करतो. त्यामुळे जेवण बी करू वाटेना, जगू पण वाटेना, पण पोरा बाळाकडे बघून मरू बी वाटेना. कुटुंबाची जबाबदारी वाढली, मुलांचं शिक्षण, या सगळ्यांना वैतागलो रे मी. वाटतं जीव द्यावं, पण तेही जमलं नाही. कारण मी बहिणीला रक्षाबंधनच्या दिवशी वचन दिलं होतं की मी आत्महत्या करणार नाही. काय करावं काहीच कळना झालंय. अरे जाऊ दे रे शेतीचं, तेच तेच काय दरवर्षी बोंबलतो. काहीतरी सिटीचं बोल की. अरे माहिती का, आपला सोलापूर जिल्हा स्मार्ट सिटी होणार आहे. मी दररोज 25 रुपयाचा फेअर अँड हँडसम लावतो. माझा चेहरा स्मार्ट काय झालाच नाही. मग सोलापूर जिल्ह्याला स्मार्ट होण्यासाठी किती किलो फेअर अँड हँडसम लावावं लागेल? अरे स्मार्ट सिटी म्हणजे आपण सुंदर होणं नाही रे. आपला परिसर, शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवावा लागेल. रस्ते चांगले डांबरीकरण व्हायला पाहिजे. चंदू, तू शहरात फिरलास का? अरे खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा आहे तेच कळत नाही. परवा गाडीवर फिरत होतो, बाप रे बाप, माझं कंबरडच गेलं बघ. बसता येईना का उठता येईना. मग काय होणार स्मार्ट सिटी? हा? अरे आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो आणि आपल्या घरातला कचरा दुसऱ्याच्या दारात देऊन टाकतो. सांडपाणी तर विचारूच नको. दुसऱ्या मजल्यावरून डायरेक्ट आपण खाली फेकतो आणि माणसाच्या त्या अंगावरच पडतं. त्यामुळे त्याच्या अंगाला सेंटचा वास येतो बरं का. पण तसं न करता आपण गोळा केलेला कचरा घंटा गाडी आल्यानंतर घंटा गाडीमध्ये टाकावा, म्हणजे आपला परिसर स्वच्छ राहील. त्यामुळं रोगराई पसरणार नाही. आपल्या घरासमोर झालेला कचरा, मातीचा ढीग, ड्रेनेज भरला असेल तर रस्त्यावरचा खड्डा, त्याचा फोटो मोबाईलवर काढून महापालिकेच्या वेबसाईटवर किंवा नगरसेवकांच्या व्हॉट्सअपवर पाठवला पाहिजे, म्हणजे त्याची अंमलबजावणी होईल. अरे काय स्मार्ट सिटीचा स्मार्ट सिटीचा विचार करत बसला तोय. तुम्ही दोघं काय सोलापूरला स्मार्ट करणार रे? अरे त्याला सगळ्या नागरिकांची साथ पाहिजे. जाऊ दे रे, जाऊ दे, स्मार्ट सिटीत जाऊ दे. बरेच दिवस झाले बघ, माझा गळा आहे ना सुकलाय बघ. आणि बरेच दिवस झाला आपण मिळून पार्टी पण केली नाही. चला ना, होऊन जाऊ दे. मी आहे ना सुपर सुपर मच्छी बघून आलोय. तुम्ही दोघं पण येताय का मी एकटाच जाऊ मनसोक्त मच्छी खायला? सध्या श्रावण पण संपलाय ना, एकदा होऊन जाऊ दे मग. अरे कोरडा दुष्काळ, नदी आटून गेल्या ती, मग तुला कुठं दिसली सुपर मच्छी? काय बी फेकतो का लका? मागच्या वेळी मतदानाच्या दिवशी ट्रायडे असताना बार मध्ये घेऊन गेला आणि सिंगम पोलिसांच्या तावडीतच सापडलो आणि त्यांनी आपली चांगली बिना पाण्यानं हजापट्टीच केली गेला. त्याचे हातापाया पडावे लागले रे बाबा. अबे असली तसली मच्छी नाही आणि खायची बी मच्छी नाही. हलणारी, डुलणारी, अरे डान्स करणारी सुपर मच्छी. मग वाट कशाला बघतो केला का? अरे बोलव की तुझ्या सुपर मच्छीला. जाम वैतागलो बघ. हा बोलवतो थांब. सुपर मच्छी हाजीर हो. मच्छी మల్లిగాడి ఇంటికాడ మల్లె పూలు కోసుకుంటే చందుగాడి సందుకాడ సందమామ చూసుకుంటే సుబ్బుగాడి దింపకాడ సన్న జాజులేరుకుంటే పూటుగాడి తోటకాడ సన్ను గ్లాసులు ఎట్టుకుంటే జాకిరేవు పట్టుకాడ కొత్త సబ్బు రుద్దుకుంటే సింగు పూలు సెంటు తీసి కసు కసు కొట్టుకుంటే ముచ్చమున్న కొడక ముక్కు మీద పెట్టుకుంటే రోడ్డు గోల్డ్ గాజులేసి చేతులేమో కళ్ళు మంటే చీర కట్టునేమో నేను ఇట్ట ఇట్ట సత్తుకుంటే
काय चाललंय तुमचं? कसलीही युवा पिढी, तुम्ही सगळेजण वाईट मार्गाने चाललाय. असे मौज मजा का करताय? तुम्ही सगळेजण सुशिक्षित माणसं आहात, मग असे का वागता? काय करू अधिकारी साहेब, यावर्षी 2दा शेतात पेरणी केली, परंतु जून गेला, जुलै बी गेला, ऑगस्ट महिना बी गेला, बघता बघता सप्टेंबर महिना आला, परंतु पाऊसच नाही आला बघा. त्यामुळे मी जाम वैतागलोय साहेब. सावकाराचं कर्ज काय फिटता फिटेना बघा. जाऊ दे रे, आणि तुम्ही कोण आम्हाला उपदेश देणारे आमच्याच गल्लीत येऊन? हा, अरे मी एक अधिकारी आहे. आपल्या सोलापूर शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली आहे, म्हणून मी प्रत्येक परिसराची पाहणी करायला आलो आहे. बरं बरं, ठीक आहे साहेब, तुम्हाला काय माहिती द्यायची आहे द्या. नमस्कार बंधू भगिनींनो, मी आज सोलापूर स्मार्ट होण्यासाठी माहिती देण्यासाठी येथे उपस्थित आहे. सोलापूरचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जुन्या उद्योगाला ऊर्जित अवस्था देण्याबरोबरच नवीन उद्योगधंदे सुरू करावे. शहराचा नियमित पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, औद्योगिक विकास, नागरिकांची सुरक्षितता, मोबाईलमध्ये वायफाय सुविधा, स्मार्ट हेल्थ केअर, स्मार्ट टेक्नॉलॉजी, शहराचे सौंदर्य वाढवणारे पर्यटन स्थळ, रखडलेले बोरामणी विमानतळ, सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांना पूरक अभ्यासक्रम, बेरोजगारांसाठी IT पार्कची उभारणी, स्थलांतरित होणाऱ्या सोलापूरकरांना रोखायला हवे. कचरा, हारतुरे पाण्यात व तलावात टाकू नका. तलावाचे पाणी प्रदूषित करू नका. या सर्व मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले तरच खऱ्या अर्थाने स्मार्ट सोलापूर बनू शकेल. हे सांगण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान येत आहेत. माता की सोलापुर के भाइयों बहनों, पूज्य बापू ने हमें संदेश दिया था, क्विट इंडिया क्लीन इंडिया, एक कदम स्वच्छता की ओर. बहुत बड़ी बात नहीं है, एक कदम. मैं देशवासियों को प्रार्थना करता हूं कि आप एक काम कीजिए, कहीं कूड़ा कचरा है उसकी फोटो आप अपलोड कीजिए, फिर उसकी सफाई आप कीजिए, उसकी वीडियो अपलोड कीजिए, फिर स्वच्छ उस जगह की फोटो आप अपलोड कीजिए. अगर हम तय करें, 125 करोड़ देशवासी तय करें कि मैं गंदगी नहीं करूंगा, न गंदगी करूंगा, न गंदगी करने दूंगा. अगर गंदगी से देश को मुक्ति दिलानी है तो फिर हमें तय करना होगा, हम गंदगी नहीं करेंगे. महात्मा गांधी ने हमें गुलामी से मुक्ति दिलाई, हम भारत मां को गंदगी से मुक्ति दिलाएं. ये काम हम सबका है, हम सबको करना है. भाइयों बहनों, देश को बदलना है तो देश की सूरत भी बदलनी. एक कदम स्वच्छता की ओर चले. आप देखिए, हमारा देश दुनिया के सामने सीना तान के खड़ा हो जाए. भारत माता की जय. जय हिंद. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं, क्या देखे उस मंजिल को जो छोड़ चुके हैं. चांद के दर पे जा पहुंचा आज अगोदर संचलित